आषाढी वारीला पंढरपूरला अनेक पायी दिंडी जात असतात। त्याचबरोबर पालखी सोहळाही असतो आणि सातारा जिल्ह्यातून हा पायी दिंडी पालखी सोहळा मान तालुक्यातून पिंगळी वाघमोडेवाडी या मार्गाने मुसवड आणि तिथून पुढे जात असतो आणि मान तालुक्यात पायी दिंडी पालखी सोहळ्याचं आगमन होताच अनेक भाविक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सज्ज झालेले असतात। असंच एक दृश्य आपल्याला वाघमोडेवाडी येथील मडकी परिवारात दिसत आहे। त्यांच्या घरी पायदिंडी पालखी सोहळा आलेला आहे आणि आपल्याला स्वागत कशा उत्साहाने करतात हे दृश्य पाहावयास मिळत आहे। चहा पाणी नाश्ता देऊन त्या वारकऱ्यांची सेवा केली जाते। त्याचबरोबर जेवणही दिलं जातं। मुक्कामी राहण्याची व्यवस्था या पायी दिंडी पालखी केली जाते। खरं तर आदरयुक्त ती प्रेमळ आपुलकी आणि जिव्हाळा इथे आपल्याला पाहावयास मिळत आहे। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते दारात वारकरी आल्यानंतर कशी पूजा केली जाते हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। अश्व तुळशी घेतलेल्या डोक्यावर घेतलेले असे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। वाघमोडेवाडीतील मडकी परिवाराच्या घरी हा पायदिंडी पालखी सोहळा आलेला आहे। पूजा करताना आपल्याला हे दृश्य दिसत आहे। अतिशय सगळं वेगळं एक दृश्य आहे। मडकी परिवार मोठ्या उत्साहाने या स्वागतामध्ये मग्न झालेला आहे। विशेष म्हणजे या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी त्यांना जेवण नाश्ता देण्यासाठी किंवा विश्रांती असते हा दिवस ठरलेला असतो आणि या दिवशी घरातील सर्व लोक या कार्यक्रमात सहभागी झालेले असतात। असंच एक दृश्य आपल्याला वाघमोडेवाडीतील मडकी परिवाराचं दिसत आहे। आपण दृश्य पाहता पूजन केलेलं आहे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचे। भजनाचाही काही कार्यक्रम पायदिंडी सोहळा आहे या संदर्भात मानदेश कुशलशी उमेश मडके आणि दिंडी चालक बोललेले आहेत। आपण ते दृश्य आणि माहिती थोडं पाहणारच आहोत। या वारकऱ्यानं कापूर लावलेला आहे, एक वेगळाच आनंद त्यांनी घेतलेला आहे। पावसाचा दिवस असताना सुद्धा हा वेगळा प्रयोग केलेला आहे। वारकऱ्यांचं स्वागत करताना मग्न आहेत। रामचंद्र मडके वारकऱ्यांना मुखा लावत आहेत। दुसरे त्यांचे बंधू वारकऱ्यांना सेवा करण्यात मग्न आहेत। नानासाहेब मडके त्यांचं नाव आहे। विशेष म्हणजे मडकी परिवारातील सर्व लोक आहेत। पुणे मुंबईला जे नोकरीनिमित्त आहेत ते एकत्र आलेले आहेत। पै पाहुणे नातेवाईक सुद्धा मडकी परिवाराचे आलेले आहेत आणि हा चहाचा आस्वाद घेताना वारकरी आपण पाहतोय। मडकी परिवाराच्या वतीनं हा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे। माऊली विसावल्या आपल्या दारी मान तालुक्यातील वाघमोडेवाडी येथे आलेला आहे आणि आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे। हे पायी दिंडी सोहळा हा वाघमोडेवाडी येथील उमेश मडके यांच्या घरी आलेला आहे आणि आपल्याला सर्व पायी दिंडी वारीमध्ये सहभागी झालेले भाविक दिसत आहेत। कोणत्या गावची ही पायी दिंडी आहे या संदर्भात आता आपण पायी दिंडी चालक यांच्याशी बोलणार आहोत। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। बर, गाव कुठलं तुमचं? जयपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। बर, आता आपली जी पायी दिंडी सोहळा निघालेला आहे ते काय नाव आहे पायी दिंडी सोहळ्याचं? मुगटराव काका दिंडी सोहळा। बर, किती दिवसाचा आहे हा? 40 वर्षापूर्वीचा आहे। बर, मुगटराव काका कोण होते? मुगटराव काका एक शेतकरी कुटुंबातले सामान्य माणूस होते। बर, आणि ते वारकरी संप्रदायात वाहून घेतलं त्यांनी लहानपणापासून होतं। ते दिंडी चालवत होते पंढरपूरची 40 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वीपासून। बर, आता ही किती दिवसाचा आपला पायी दिंडी सोहळा आहे? हा आता आमचा त्यांनी वारल्यानंतर
जवळजवळ 40 वर्ष झाली आमचा त्यांच्या नावावर पायी दिंडी सोहळा आहे. बरं, किती दिवसाचा हा प्रवास आहे तुमचा? आमचा 15 दिवसाचा प्रवास आहे. बर, आज ज्या ठिकाणी आलेला आहे तुम्ही वाघमोडेवाडीमध्ये उमेश मडके यांच्या घरी, किती दिवसापासून तुम्ही इथे येत आहात? साधारण किती वर्ष झाली? 6-7 वर्ष होऊन गेली. हा काकांच्या पासूनच येतो. 35 वर्ष झाली. 35 वर्ष म्हणजे या पायी दिंडी सोहळ्याचं जी पालखी सोहळा आहे ज्यांच्या नावानं मुकुटराव काका, त्यांचाही थांबण्याचा प्रवास इथं होता. त्यांच्यापासून आज तुम्ही परंपरा ही जोपासलेली आहे. चालू अशी बोलत आहेत ते उमेश मडके यांच्या घरी हा पायी दिंडी सोहळा विश्रांतीसाठी थांबलेला आहे. उमेशराव, एक सांगा की कशा पद्धतीचं नियोजन आहे आज ह्या वारकऱ्यांच्यासाठी? सालाबाद प्रमाणे मुकुटराव काकांची पालखी आमच्या घरी येते आणि त्याचं चहा पाण्याचं नियोजन आम्ही आमचे सर्व चुलते, आमचे बंधू हे सर्वजण करत असतो आणि समस्त मडके परिवार आमचा इथे येत असतो आणि या पालखीचं स्वागत करून सगळ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली जाते. नानासाहेब मडके व उमेश मडके परिवाराच्या वतीने मुकुटराव काका पालखी सोहळ्याच्या दिंडी सोहळ्यानंतर त्यांच्याकडे अजून काही पायी दिंडी सोहळा पालखी आल्या होत्या. त्यामध्ये शिकोबा दादा पायी दिंडी सोहळा पालखी, शिरसवडी, गोजीगाव, कासवंड याही पायी दिंडी सोहळ्यात जे वारकरी सहभागी झाले होते त्या वारकऱ्यांना चहा पाणी व नाश्ता दिला. त्यानंतर चिमणगाव, कोरेगाव तालुक्यातील हे गाव आहे. या गावातील पायी दिंडी सोहळा उमेश मडके आणि नानासाहेब मडके यांच्या घरी सकाळी जेवणासाठी होता. वारकऱ्यांना जेवण देणं, चहा पाण्याचा नाश्ता करणं आणि वारकऱ्यांची सेवा करणं ही खरं तर खूप मोठी परंपरा या मडके परिवाराने जोपासलेली आहे. वारकऱ्यांचं आगत स्वागत करणं, घरामध्ये भजनाचा कार्यक्रम, नामस्मरण असे विविध कार्यक्रम यावेळी होत असतात. आपण जे दृश्य पाहतोय ते जेवणाचा दृश्य आहे. वारकऱ्यांना मडके परिवाराच्या वतीनं जेवण देण्यात आलेलं आहे आणि थेट आपण भजनाचा कार्यक्रम ऐकतोय.